हेडलाइन्स नापर करूया। मंगेश काळोखेंच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली सांत्वनपर भेट। मारेकऱ्यांना सोडणार नाही, आरोपींना फासावर लटकवणार, शिंदेंची ग्वाही। सुनील तटकरे रायगडचे आका, त्यांच्यामुळे रायगडमध्ये रक्तरंजित राजकारण सुरू। महेंद्र थोरवे यांची तटकरे यांच्यावर आगपाखड। काळोखे प्रकरणाशी आमचा पक्षाचा काही संबंध नाही, सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करून एसआयटी नेमावी, सुनील तटकरेंची मागणी। नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे एकत्र येणार, जागा वाटपाचा 70-30चा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती। पुण्यामध्ये भाजप शिवसेनेमध्ये बिनसलं, इलेक्टिव्ह मेरिट नसलेल्या जागांवर शिवसेनेचा दावा, भाजपमधील सूत्रांची माहिती। जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा, युती नक्की होईल, कोणतीही अडचण येणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विश्वास व्यक्त। अंदेकर कुटुंब आता जेलमधून लढवणार निवडणूक, बंडू अंदेकरसह लक्ष्मी आणि सोनाली अंदेकर पोलीस बंदोबस्तात, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास रवाना। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या संयुक्त सभांचं नियोजन सुरू, 2 जानेवारीनंतर ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभा सुरू होण्याचा अंदाज। एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याबाबत उद्या अंतिम निर्णय होण्याच्या चर्चेला वेग, तर दुसरीकडे पुण्यात दादांच्या राष्ट्रवादीची शिंदेंच्या शिवसेनेसोबत चर्चा करत प्लॅनची तयारी।